कार्यकर्त्यांची अथक मेहनत, परिश्रम आणि कष्टामुळे भाजपा हा मोठा पक्ष बनला असं मनोगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 6 एप्रिल रोजी सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालय इथं साजरा करण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विजय कुलथे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, संजय कोळी, नगरसेवक प्रथमेश कोठे, बिज्जू प्रधाने, संजय कोळी, विनोद भोसले, सात्विक बडवे, सिद्धेश्वर कमटम, पूजा वाडेकर, मंदाकिनी तोडकरी, विजया खरात, मोहन डांगरे, इंदिरा कुडक्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, अंबादास करगुळे, नागेश खरात यांच्यासह काही पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। तर बऱ्याच नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा झालाय। पक्षाचा कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या सोडवतो। मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या स्थापना दिवस कार्यक्रमास दरकिनार केल्यानं वेगळीच कुजबूज कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळाली। जनतेला मनापासून धन्यवाद देईल की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मागच्या 3-4 वर्षातल्या कामगिरीमध्ये थोडीशी परिस्थिती आपण बघितली की काही अडचणी निर्माण झाल्या। विधान लोकसभेच्या दोन्ही जागा आपण गमावल्या, त्यानंतर विधानसभेमध्ये अपेक्षित यश शहरामध्ये आलं पण ग्रामीण भागामध्ये अपेक्षित यश भारतीय जनता पक्षाला आलं नाही। त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या इथल्या कामगिरीवर अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या, परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षावर वेळ आली, जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष अडचणीत आला तेव्हा प्रचंड ताकदीनं पुन्हा उभा राहिला। आणि आपण पाहिलं असेल की महापालिकेची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। या भारतीय जनता पक्षाने आज महापालिकेची निवडणूक प्रचंड ताकदीनं लढवली आणि मी ताई भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यालाच या यशाचं श्रेय देईन। कुठले नेते, पालकमंत्री, कुठले आमदार हा विषय जाऊन एक दिशा देण्याचं काम आम्ही करतो, परंतु लढतो ग्राउंडवर तो आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, ज्याला काही स्वार्थ नाही, ज्याला काही तिकीट नाही, ज्याला काही मागणं नाही, असे कार्यकर्ते आमचे ताकदीने लढतात। तिकिटासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते वेगळे असतात आणि पक्षासाठी लढणारे कार्यकर्ते वेगळे असतात। जमिनीवर पक्ष चालवणारे कार्यकर्ते वेगळे असतात। त्यामुळे कुणी नगरसेवक असू दे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, आमदार असू दे, अगदी पालकमंत्री असू दे, सगळं जग आपल्यामुळे चालतंय असं समजायचं बिलकुल कारण नाही। ही पार्टी ही जनजनाच्या मनामध्ये ज्या कार्यकर्त्याला नेली त्या कार्यकर्त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे। तेव्हा आज आपण बघतो 87 नगरसेवक सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये किंबहुना महापालिकेच्या स्थापनेपासून किती मोठे पक्ष झाले, मुख्यमंत्री या शहरातले झाले, तरी सुद्धा एका पक्षाला कधी हे यश संपादित करणं शक्य झालं नव्हतं। ते यश यावेळी आपल्या भारतीय जनता पक्षाने मिळवलं। 87 जागा आज भारतीय जनता पक्षाच्या आहेत। नगरपालिकेच्या निवडणुका आपण बघितल्या, ज्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नाही अशा पद्धतीची भूमिका सातत्याने मांडली जायची। आता महापालिका झाले, नगरपालिकेमध्ये आपण काम करत असताना आपण पाहिलं की आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची पारंपरा मजबूत होताना या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो। आणि ज्या जिल्ह्यामध्ये 31 नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर होते, आज भारतीय जनता पक्षाचे 144 नगरसेवक आज जिल्ह्यामध्ये आपण बघतो की भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून झाले। आणि धर्माचं भारत वेगानं वातावरण आपण सगळ्यांनी बघितलं। आज भारतीय जनता पक्षाची सत्ता देशामध्ये सलग 3 वेळा आहे। अटल बिहारी वाजपेयी त्याच्या अगोदर 2-3 वेळा पंतप्रधान झाले आणि आज देशातल्या जवळजवळ 22 राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा विस्तार आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातले सगळेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खास करून सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याच्या बळावर ही पार्टी उभी आहे, या सगळ्यांच्या योगदानातून भारतीय जनता पक्ष उभा राहताना आपण बघतोय। आणि वेगानं भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाच्या हिताचं काम करत असताना
सामान्य माणसाच्या मनामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं एक वेगळं स्थान निर्माण झालंय. या देश कुणाच्या हाती सुरक्षित आहे, या देशाला कोण पुढे घेऊन जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा एकमेव विकल्प, एकमेव पर्याय आज लोकांच्या समोर दिसतो. की जेवढा विश्वास आज भारतीय जनता पक्षावर आहे, समोर एकही पक्ष मला वाटत नाही की असा राहिला आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवण्याची सारखी परिस्थिती राहिली. आपण बघितलं तर जनता दलापासून सगळे पक्ष आणि डावे पक्ष एक काही प्रचंड मोठी ताकद असणारे हे पक्ष आज मोडीत निघाले. काँग्रेस पक्षाची अवस्था आपण बघतोय, काय अवस्था काँग्रेस पक्षाची आहे. पण हे सगळं करत असताना आपल्या भारतीय जनता पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पक्षाचं संघटन बांधण्याचं काम केलं आणि ते संघटन बांधून आज आपण या ठिकाणी सगळेजण पोहोचलोय. मी पालकमंत्री म्हणून इथं बसलो, आमचे आमदार म्हणून देवेंद्रजी कोटे साहेब बसले, इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, बाजूला महापौर आहेत, उपमहापौर आहेत, गटनेते आहेत, आमच्या शहराध्यक्ष आहेत, आज समोर सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्या महापौरांनी लक्षात ठेवलं पाहिजे, खास करून सगळ्या नगरसेवकांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं यश हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं आहे. भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षानं जनमनामध्ये स्वतःच्या पक्षाच्या विचाराबद्दल एक विश्वास निर्माण केला आहे. आमच्या भागाचा, आमच्या राज्याचा, आमच्या देशाचा विकास कोण करू शकतं, याला पुढे कोण घेऊन जाऊ शकतं, हा विश्वास निर्माण केला म्हणून आज जनता आपल्यासोबत उभी राहते. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्या लोकांची प्रचंड मोठी ताकद, प्रचंड मोठं योगदान या पक्षाच्या जडणघडणीमध्ये आहे, आयुष्य ज्या लोकांनी या पक्षासाठी अर्पित केलं, पक्षासोबत असणाऱ्या अनेक मातृसंस्था आहेत, त्या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं हे संघटन उभं करत असताना योगदान दिलेलं आहे. या सगळ्यांच्या योगदानाला ची आठवण करणं हे खऱ्या अर्थानं आजच्या या स्थापना दिनादिवशी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आपण सगळ्यांना या ठिकाणी ज्ञात अज्ञात सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आज सोलापूर शहराच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही मिळालेलं यश जरी असलं तरी यामध्ये अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या काम केलेल्या कार्यकर्त्यांचं सुद्धा योगदान आहे. सगळ्या लोकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे. भाऊ, निश्चितच तुमच्या माध्यमातून खूप मोठं यश मिळालेलं आहे. आपण पाहतोय की पक्षाचं आपलं 2 गळ्यातलं असलेलं हे कार्यालय आज आपल्याला कमी पडत आहे. हे खऱ्या अर्थाने तुमचं यश आहे की तुमच्यामुळे आज फक्त नगरसेवकांना सुद्धा या ठिकाणी बसायला जागा नाही आहे, परंतु विश्वास आहे येणाऱ्या काळात याही बाबतीतला एक मोठा निर्णय होईल, हाही खात्री वाटतो. आणि पुनश्च एकदा सर्वांना मी या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.